सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आपला हा सुरेखा मसाले सुलभ आत्याने मागवलेला, सो तिला द्यायला आलोय. आई पप्पा येऊन गेलेत ऑलरेडी फिश मार्केटमधून, तर आता ते तिकडे बघतील काय करतायत. मला व्हॉट्सअपला बसायचं आहे ऑर्डर घ्यायला. दिवसाची सुरुवात सकाळ सकाळच ठरवलेलंच, सुलभ आत्याचं दर्शन घेऊनच करणार. आणि माझी आत्या चाय पिता. हा धंदा थंड कसो, धंदा थंड कसो आज मासे माग झाले. खाऊ काय कोण नाही मासे मागते. नंतर वापरून सांगा कसं होतो. बाकी काय मजेत. आज काय मासे किलो आहे. आता बघू कोंड्याचा कोंड्याचा मोरी हे कसलं मासा. हे टोकी कुर्ले कुर्ले, ही टोकी, हे करले, हे बांगडे, हे कोलबी, हे सौंदाळे, हे सुरमई आणि ही पापलेट. वा बघ हरेक प्रकार. पाय देऊ ना तुका. ही किती दिलास. 4000. बापरे, विचारूच्या आधी 4000 तोंडात होते वाटता. नको आई पप्पा येऊन घेऊन गेले. होय होय चला. आणत काय नाही ते पाणी असून काढून खैर होतं तू. आम्ही देऊ ना काढून आणतो तू स्वतः. हे विकत थोडे घेतो, स्वतः एवढे भेटत नाही, विकत थोडे विकत घेतास. ओके ओके चला चला. तर आता कोंड्यातल्या हार्डवेअर मध्ये आलोय. पाठच्या नळाची तोटी उन्हान कुरतडल्यात आणि एक बल्ब पण नाही बाथरूम मध्ये. सो श्वेता बोलली आधी फर्स्ट प्रायोरिटीवर ह्या घेऊन यावा आणि मग घरचं सामान घ्या. बघूया आता हे कधी देतात. इमारत मॉपा बाहेर. आता मिरचीचं स्लॉट उद्या घेऊच लागत. स्वागत हॉटेलमध्ये आलोय. इथे एक लहानपणीची वेगळी स्टोरी असायची. जेव्हा पप्पा आम्हाला मुंबईवरून घेऊन यायची तेव्हा सगळ्यात आधी उघडणारं हॉटेल स्वागत हॉटेल, जे 7:30ला उघडायचं. आणि दादा आणि माझी पावलं आपोआप या हॉटेलकडे वळली जायची. सो आता हे हॉटेल थोडं वेगळं आहे, तेव्हा वेगळं होतं. अशी केबिन होती इथे आणि आम्ही आतल्या केबिनमध्ये बसायचो. वाघाचा एक फोटो होता, तो बघा तो फोटो. जुन्या जुन्या आठवणी रख्या फोंड्यात. आता मिसळ खाणार. आई पप्पांनी श्वेतासाठी मेथीची पेज आणलेली आणि ते स्वतः पण काय खात नाही, मला पण काय आणत नाही. सो आता ते फोंड्यात आलेले त्यांच्या कामासाठी त्यांनी इथे खाल्ले. आता मी पण खाऊन मग आजच्या दिवसाला सुरुवात. चला मंडळी, मिसळ ढवळून घेतलंय, पुरी गरम गरम काढून घेतलंय. आता मिसळपुरी कोणाकोणाला आवडतं हातवर करा आणि मिसळपुरी खाऊ. तर मी फोंड्यातून घराकडे गेलोय. त्यानंतर थोडा वेळ व्हॉट्सअपवर डायरी करून बसलोय. आज पण बऱ्याच जणांची ऑर्डर होती, सो पेमेंट घेतलंय आणि आजही कुरिअर असेल कदाचित, बघू. लेट्स सी कसं काय वर्क करते. आत्ताच नागे येऊन गेला, त्याचे मासे पण माझ्याकडेच होते. आई पप्पा मे बी मासे घेऊन गेलेत, माहीत नाही आता काय घेऊन गेलंय. मगाशी बोललेले तर होते की मी नेतोय म्हणून, पण काय खऱ्या भरतलं नाहीत. किसान कार्ड काढायला गेलेले. शेतकऱ्यांना सरकारकडून पैसे मिळणार आहेत अशी वजनता, कसले पैसे तर माहीत नाही, पण त्यासाठी किसान कार्ड लागणार आहे. सो किसान कार्ड काढल्याने भरपूर जास्त गरम होतंय. अंगाची लाई लाई झाली. आता आईने श्वेतासाठी आणि माझ्यासाठी पण जेवण केलंय. सो ते जेवण घ्यायला चाललोय. मग आलो की श्वेतासोबत जेवायला बसेन आणि पुन्हा एकदा मी माझ्या कामाला लागेन. बाकी शेतातली कामं तशीच पेंडिंग आहेत. आता आमचे पप्पा कधी मोकळे होतात त्यावर बाकीची पुढची कामं ठरतली, पण ती सगळी आता पाडव्याच्या बाहेर. पाडव्यात नवसा, राजवीरचा पण नवस होता आणि परीचा सुद्धा नवस होता. सो यावेळी आपल्याला नवसाचे बकरे द्यायचे, मग ते बकरे पण बघायला जायचे असं पप्पा म्हणतायत. धावपळ आहे उन्हाळ्याची. तर आता इथेच जेवतोय माझं आणि श्वेताचा डबा आईने इथे भरून ठेवलंय. पापलेट आहेत, ही कसलं कालवण आहे, बांगड्याचं वाटतं. ओके, आणि भाकरी आहे. सो जेव घेऊ आता. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ स्वागत आहे. वाजलेत सकाळचे 6:45 आणि मी उठलोय सकाळी 5:30ला, मी आणि श्वेता. त्याच्या आधी श्वेता 3 वाजता उठलेली. राजवीरचं फिडिंग केलं, त्यानंतर थोडा वेळ त्याला मांडीवर झोपावं लागतं, मग तो झोपतो. परत मग तो 2 तासांनी उठतो. तेव्हा तिच्यासोबत मी पण उठलेलो.
मग त्यानंतर तिला म्हटलं आता तू झोप, मी जागा राहतो. सो मी जागा राहिलो. पप्पांचं आणि माझं कालच प्लॅन झालेला की आपल्याला रत्तांब्यांना जायचं आहे. आता तो प्लॅन किती सक्सेस होतोय माहीत नाही, पण मी माझ्या टायमात निघालोय. मला बोललेले 7 पर्यंत तू ये. आणि त्याचबरोबर बकरी चालवणारे येतात ह्या दिवसांमध्ये गावात, आणि आपापल्या शेतांमध्ये बकऱ्यांचा कळप ठेवायचे. ते काही मानधन किंवा एक थोडेसे पैसे आणि तांदूळ वगैरे घेतात. तर आपल्या शेतात बकऱ्या ठेवण्याचा फायदा काय असतो, तर लेंडी खत मिळतं. कारण बकऱ्यांचा मोठा कळप असतो, तर एक रात्र जरी ते राहिले तरी सगळ्या बकऱ्या शी करून जे लेंडी खत असतं ते आपल्या शेताला खूप उपयुक्त असतं शेतीसाठी. म्हणून ते त्याचे पैसे घेतात. नाहीच असं भरपूर असे नाही, थोडेसे घेतात. तर आता ते खालती गावात बकऱ्या आहेत त्यांचे, तर पप्पा त्यांच्याशी बोललेले वाटतं. ते पप्पांना बोललेले की तुम्ही या बघा आणि मग काय ते आपण व्यवहार करूया. राजवीरचा आणि माझ्या परीचा, म्हणजे दादाच्या मुलीचा परीचा नवस आहे. गुढीपाडव्याला आमच्या मांडावर नवस केला जातो, आणि जर तो पावन झाला तर नस पाडवा म्हणजे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी ते बकरे हे बळी दिला जातो. आता ही पूर्वीची प्रथा आहे आणि आम्ही मानतो या सगळ्या गोष्टी. सो ह्यावर आता काही विषय नको पुढे. ओके, सो बकरे बघूया. त्यानंतर आपण जाऊया रानात रतांबे काढायला उन्हाच्या आधी, आणि मका ऊन पडता पडता हय येऊचा परत श्वेताला मदत करायची. सो फुल तारेवरची कसरत आहे. आता झोप बीप सगळं गायब. बांधलेलं नाही तरी पुढे जायत नाही एक पण बाहेर वापस सोडून. बांधलेले होत वाटतं. हो, मला वाटलं बांधलेलं नाहीत की काय. ही कवळा कोणची तुमची? चल वाईच गाठ भेट घालून दे, जरा व्यवहार करून दे. कुत्रा येऊच नाही ना अंगार. बांधलेली आहेत पप्पा सगळी. हो, मेन राखणदार. हो मग किलो बघा लगेच. किती रे आधी? किती टाकले हेळे खाल्लेले. हो करून वा, हे छोटे छोटे बघ किती आहेत. बारके बारके. हाय हाय. एकदम छोटे. बॅच आहे बॅच. जायचं असते ना बस. हाय. कुत्रे सगळ्यांना पळवतात. हाय हाय. तर डिरेक्शनच असतील. हा ओके, तर 3 बकऱ्यांचा व्यवहार झालाय आणि बकरे चांगले गावठी आणि जातीवंत आहेत. सो त्या काकांची पण तेवढी मेहनत आहे. आम्ही जास्त घासाघाशी करत नाही बसलो. त्यांनी सांगितलं त्याला, त्यांनी एक आकडा सांगितला, आम्ही एक आकडा सांगितला, आणि मधला तोडगा निघून आम्ही केला. म्हणजे पुढे एवढेच द्या तेवढेच द्या असं नाही करत बसलो. हो, एक काम तर झालं. म्हणजे दिवसाची सुरुवात बरी झाली आहे, नायरीत नाही झाली आहे. पुढची कामं पण होतीत. आणि काय नाही, मसाले जाता काय सांगत नाही. तर मस्त घरगुती आपले गावठी पोहे भाताचे आणि चाय खाऊन झाली आहे. आता ही रशी घेतली जी रतांबे उतरवताना खूप हेल्पिंग हँड असते. आमची हा पण माळ्यारा, म्हणून मग काकांची मागून आणले. तर पप्पांची चाय पिऊन झाली की आम्ही जातलो बऱ्याच टायमानंतर जंगलात. ओके, तर पप्पा आणि मी निघालो रानात जायला आणि 8 वाजून गेले. 7चा टाइम दिला, 7चा कॉल टाइम होता, पण 8 वाजवले नाही आमच्या पप्पानी. आणि आता मळबटा काय निवार तसा येईल नाही. आणि पप्पा म्हणतात वरच्या डोंगरात जाऊया. लास्ट टाइम मी आणि अजय होतो तेव्हा आम्हाला तिकडे नदीकडे जिथे गणपती विसर्जन करतात तिथे रात्री 9च्या दरम्यान 2 पट्टेरी वाघ दिसलेले, गाडी समोरून गेलेले. तेव्हापासून थोडी जंगलात जायची धास्तीच आहे. पण
पप्पा आहेत तर काय भीती नाही वाटत. ते नसतील आणि दुसरा कोण असेल तर मी घाबरतो, पण त्यांच्यासोबत मला कधीच भीती नाही वाटत. इटकल बाप पतेरो पण मॉप आहे जमा केलं. काय गावला होय, कशी गावली. तर हे समोर जे काजूचं मोठं झाड बघतंय हे आमचं आहे आणि दरवर्षी काज खूप धरते. पप्पा अजूनमधून येत असतात काजीत. आणि इथे पुढे माझ्या लग्नावर्षी आपण इथे काजू लावलेल्या. वा होय बी सगळी गायब. पाणी वाया होता हो यांका. ह्या वर्षीच्या आहेत लावलेल्या. बाबा होता पण ह्या पण थोडा ते का वाळी लागली, ते का साईडलाच करा. तीन ही एक जगली, 4 यंदा यांका भर घालू काय. ती पण ती बघा थोडा जरा. हे मोर कापू गो पप्पा. नको नको कापा. आणि ही हिच्या मोर कापा आधी. ही 1, ही 2, ही केवढी मोठी होणार होती. इथे एक लावलेली गेल्या वर्षी ती मेली. ही का सांबरांची शिंगा लागली आणि या साईडचा जो लेफ्ट साईडचा मोठा रेळा होता तो तुटला. पण हे बघ पप्पा काजू हिला. पप्पा केवढं बघा. हा काढत नाही तो, काढत नाही काजू. काढूया तुमच्यावर. हे बघा इथे 2 आहे तिला. ओ भाई साहब ती मोठी आहे ती बोवर टोकाकू. ही पण मस्त झाली हो मोडात मोडात. तांबरा यायला वाटला होतात ना. केवढं डेळं मोडलं बघा. आईला इथे शापच मोडली. मग परत येईल. वा 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 वा. आता पका त्या दिवशी मोर साफ करून गेले. हे डेळं कसं मोडलं पप्पा. तांबरा हे नाही येतात नाही, कायच नाही राहुला ना. तुका सांगाय नाही मागे मोडा भाऊ. हा ही बघ काय केवढी. होय 8 नंबर. ही बघा इथे पण एक धरली मोठी. हे बघ केवढा 7 नंबर आहे. घसघशीत यायला वाट लावली नाही हो सांबरांनी. कसले होणार होते काजी. ही बघा हय पण घाबरवले आणि काजी. काय रे देवा. हे बघा मी रोज येते सांगते का. तर आम्हाला ही जात मिळालेली लग्नाच्या आहेरात अमित राणे यांच्याकडून, आमचे भाऊजी. आणि खरंच खूप जात भारी होती. पण साला वय करतो ती राहतच नाही. पप्पा म्हणते तारा कुंपण करून घेता. आणि आमच्या जंगलात सांबरं वगैरे खूप आहेत. सो हे जंगल आणि इथे खाली ही आमची जमीन. त्यामुळे ते खाली उतरतात आणि काजूंना घासत जातात. एक डेळा तुटतोय. कसल्या होणार होत्या यार काजी. या जीव चुरचुरलो माझो. वाघ बघला सांगता की घाबरवत आहे. दिसत बारीकच.
बापरे. आफ्टर सो लॉंग टाइम. तर हे सगळे रतांबेच आहेत, हिरवे आहेत पण. आणि ही दोन्ही झाडं आमची आहेत. आणि हा सगळा डोंगर आमच्या हिश्श्याचा आहे. इथून खालपर्यंत सगळी जागा आमची. हे बघताय, हे सांबर घासून गेलं. आता ह्या रतांब्यावर चढून परत आंबे काढतील. कुठे? तर आपल्याला हा पुरा कडा सरळ चढत जायचा आहे. तर आपण आपल्या पुढच्या रतांब्यांपर्यंत पोचणार आहोत. म्हणून ती गावठी खोकमा लोक महाग विकतात की काय. सेफ्टी साहेब आहे ना. गवत पण वाटत होतो. हे बघा केवढा. होय पण मारी होता. जमत नाही. हो वाटत लागला. पाय घटला. कापटीचा धबधबा डेंजर स्पॉट. पाय घटला. हो, पाय घसरला काम 25. जाळकडा पुढे काय नाही. तर अजून पण दगडांमध्ये पाणी आहे. आणि हे पाणी रानातल्या प्राण्यांसाठी खूप आहे. आणि हा धबधबा आहे हळू, जो पावसाळ्यात बघण्यासारखा असतो. पावसाळ्यात जेवढी भीती नाही वाटली तेवढी आज वाटते मला. माहित नाही का. ओके, देवा नको ते झाड आपल्याला. देवा काळजी. चला. हो, काय भीतस? मी बघितलेत म्हणून भीतोय. हे बघा परत वाघ लागलेलाच आहे. अजून वर जायचं आपल्याला. माहित नव्हतं का? ती अजून वर आहे ना ह्याच्या. चढाव कमी मारला आपण. हा चढावा बघ. हा, बाकी काय नाही. माझा इन्शुरन्स नाही पप्पा. काय बोलायचं, वाघ कापून टाकीन म्हणतात. ओके, पप्पा म्हणतात तिच्यावरती मिळतील. इथे एक रतांबा पडलेला आहे. किती रे वरील आहे. स्वामी समर्थ. ओके, तर ह्या रतांब्यावर रतांब्या आहेत. बारीक सारीक इथे पण आहेत. संध्याकाळी 4-5 वाजल्यापासून सगळी जनावरं जंगली परत सुरू होतात. सकाळी नाही. सकाळी नाही, ती गेली ठिकाणावर आपल्या रातभर हे करून. पण रिस्कीच आहे ना पप्पा दोघात हे जंगल. एखादा चुकार रावला असतात तर. एकटा फिरतो मी तर. तेवढं आपल्याकडे हे पाहिजे, आयडिया, जजमेंट आहे ना. घाबरलाच की संपू. मुळात त्यांना घाबरायचं नाही. वाघ घाबरू नको सांगणार पहिलं वाघ. तर आता पप्पा गकी शोधूक चालले. गकी म्हणजे झाडावर चढल्यानंतर ह्या फांद्या लांब असतात रतांब्याच्या. मग इथे ह्या साईडला इथे उभं राहिल्यानंतर ही फांदी अशी वाकून म्हणजे त्या काठीने वळून वाकली पाहिजे.
त्यासाठी एक काठी तयार करतायत गावली काठी, जे का हुक असता, हुक होतो बघा, हुकात कोयतो अडकवल्याने माशांचा गळ कसा असतो तसा हुक असतो तो बघा. लांब नाही पप्पा, सध्या हिकाच आला. टोमॅटो ठेवते वाय लागतेलो आता काटे. तर पप्पा लहानापासून गावीच राहिले, जन्म त्यांचा गावचा, वयाची 18 वर्ष त्यांनी गावात काढली, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीत त्यांचा कोण हात नाही धरू शकत. आणि ही एक कलाच असते. नाही तर तुम्ही मला अरे पप्पा चढले आहेत नाही तू नाही चढत आहे, तर मला झाडावर चढण्याचं तेवढं ज्ञान सुरुवातीपासूनच कधी नव्हतं. चढायचो मी रतांबीवर, नाही असं नाही, पण आता तेवढं असं हे नाही, हिंमत नाही होत पहिल्यासारखी. पण ही आवड त्यांना भरपूर आहे, काय माहिती कशी. या बाबतीत आपण त्यांना अजून पण सल्यूट आपला. ही सगळी गवतात घालायची ना काढून आंब्यासारखी. पप्पा काय करला काय नाही, खांदी हळू नाही काय, मी आहे जजमेंटने. घाबरला कसलं 11:30-12 आणि तेवढे वरंडी आम्ही खाली आणायचो वरून. मी एकटा जायचो शाळेतनं दप्तर ठेवून. काय बोलता, एवढे जंगलात ना? हो, तेव्हा एवढे नव्हते ना जंगली प्राणी, का होते? होतात पण पट्टेरी वाघ नव्हते बाप्पा तुमच्या राज्यात? पटेरी नव्हते. मग पटेरी नाही, हे वागत ते एवढं काय घाबरायची गरज नाही. तसं नाही हो, बिबट्या वेगळा पट्टेरी वेगळा. नाही नाही, उलट बिबट्या डेंजर. काय सांगशाल? कमेंट करून सांगा बिबट्या डेंजर की पट्टेरी वाघ डेंजर. आणि आता मी चाललोय वरती, पप्पा बोलले एकट्याने आवरणार नाही, सो आता झाडावर चढतोय. आता हे मी कसं शूट करून दाखवू माहित नाही, आता मनुष्यात खोटा बोलता. तर अर्ध्या तासानंतर झाडावरून खाली उतर, वरती होतं एकदम. पप्पा वरती आहेत आणि माझ्याकडे पिशवी देतात, पिशवी घ्यायसाठी खाली उतरलो. ह्यो एक सरळ डाम त्याच्यावर त्याच्यावरची काढू करू. सो अशा प्रकारे न आपटवता धोपटवता हे हिरवे रतांबे काढले जातात. पिकलेले आपटले तरी काय नाही. आता हे या गोणीत होतायचे, ही दुसरी पिशवी आहे, अख्खी गोणी तर भरणार, त्याचे पप्पा काय जात नाहीत खाली. 1 ते 1.5 तासात आम्ही अर्धी गोणी रतांबे काढलेत, ते पण ह्या एकाच रतांबेवरून. राईट साईडला होते पण ते जाता येणार नाही, फांद्याला हेच बारीक आहेत. आणि इथे पुढे बघू शकता बाजूच्या रतांबीवर पण आहेत, पण तिला चढायला काही स्कोप नाही, फांदीत नाही बघा इथपर्यंत. ते फरफटा मारण्यापेक्षा बोलल्यानंतर शिडी घेऊन येऊ जर कोणी ठेवलं नाही तर. ओके, सो पप्पांकडे अजून एक पिशवी आहे, आत्ताच परत खाली उतरलो आणि आता ही पिशवी जवळजवळ एवढी भरेल. मग आता हे एवढं वजन आपल्याला जेवढे आपण चढून आलो वरती तिथपासून घरापर्यंत घेऊन जायचं आहे. आता वाईज माझी भीती जरा कमी झाली, काय ते मी स्वतः दर्शन घेतलेलं आहे ना, त्यामुळे माझ्या मनात ती भीती असणं साहजिक आहे. ओके, तर आजच्या दिवसाचं रतांब्यांचं काम झालेलं आहे. नाही आता नको पप्पा, एवढा फरफटा नको, परवा येऊया दुपारनंतर. आज फक्त कोण नाही लावून आज हजीर तो वजीर. इकडने असं आहे. तर आता गोणी बांधण्यासाठी पप्पांनी जमिनीतनं काही नाही गेली याची शोधल्याने. कोयतो बघा पिशीचा, सोनारनीची म्हणतो. सोनारनीची आहे का? असं पीळ घालायचं मग तुटत नाही. आंब्याकडनं हे राईटला राहतो. ते नाही ती
लाकडावर बघ. हळू हळू वेल. राईट घे. आलो तिथून नाही जायचं आहे. राईटला खाली होतं. तकडे रावली वाट पण पुरी राईटच मार. आता मार फुल राईट. वाकवान वायच वाट. अजून वाट वाक. तर तेवढी गोणी खाली घेऊन आलो यार आपल्या काजूच्या झाडांपर्यंत. ते काजूचं झाड आणि हे काजूचं झाड आपलं आहे. जुनं आहे. आजोबांच्या काळातलं आहे. पंजोबांच्या काळातलं. तो काजू धरलेले दिसले पप्पांना. बऱ्यापैकी मोठे झाले. म्हणजे नको कोणते नेण्यापेक्षा घरात घेऊन जाऊया. भाकरी कालवणाची चवल येणारी कोकणाची बायो जेवण्यात भारी. काजी रे काजी रे काजी रे काजी रे. गोणी घेऊन घरी लय बाबा आणि दमलोय मरणाचं. अरे एवढा ऊन आहे ना. उन्हात ना आल्यावर बिराल झालाय. पंख्याखाली बसतोय जरा. आता आई मला डबा देते. आई काय जेवायला? हा मुशी. आणि श्वेताला काय केलंय? श्वेता कुठे मुशी खाते? तर पप्पांच्या आमच्या बागेत चंदनाचं झाड आहे, लवंगीचं झाड आहे, जायफळाचं झाड आहे, कलमी आंब्याचं झाड आहे, नारळ आहे, टोमॅटो लावले आहेत, कढीपत्ता लावलाय, अळूवडीची पानं आहेत, अजून काय लालमाटा, जायफळ चांगले आणि चिने लावलेले आणि कंदमुळं. आणि इकडनं पाईप घेऊन रोज आपले भिडत असतात पाणी मारायचं. त्यांना सांगतो ही साऊट काढा. फणस बघा किती धरलेत. हे सगळे फणस पण आमचे आहेत. पुन्हा वयात काय ऑनलाईन ऑर्डर ते घ्यावा. एक फणस $70. फणसच फणस $70 पण फक्त. आणि कोंबडा आहे तो $300. गावठी कोंबडा प्युअर. गावठी कोंबडा आहे $300 ना. म्हणजे किती? कोणाच्या बापाशी माहिती डॉलर किती. आमका फक्त $500 माहिती आहे आणि $10. काय बनवायचं आहे तू? चवळीची आमटी शेताला. तिला पण दे ना मुशी. ती म्हणा शी. वा हो हो. आईच्या आजची सुरेखा मसाले स्पेशलिस्ट गरमागरम मुशी. आंबे हाणून ठेवलास पण खाऊ केलं नाही कोणा. आडीत रवान खराब झाले होते. काय करायचं तेव्हा. तर आता आईचं काम झालंय. पप्पा श्वेतासाठी ते ही मेथीची भाजी करतायत. त्यासाठी तिला शेंगदाण्याचा कूट आवडतो तो कूट घालतायत. अरे औषध माझ्यासाठी ह्या दिल्या ना मुशी आणि श्वेतासाठी मेथीची भाजी, चवळीची आमटी, आंबे आणलेत आडीतले आणि मसाला. मग एवढ्या लोकांना मसाला देतो, माझ्याकडेच मसाला नाही. सो आईला आपला सुरेखा मसाला दिलेला 2 किलो वापरायला. त्यातला आता थोडासा वापरण्यापुरता घेऊन आलो. बाकी सगळा मसाला संपला. सो आता पुढच्या आठवड्याशिवाय मसाला बनणार नाही. स्वच्छता अभियान. जेवले? ओके. आईला म्हटलं आई 650 किलो मसाला विकून झालो, स्वतःला अर्धा किलो पण नाही. आईने डायलॉग काय दिला? राजाला पण सुईची गरज लागते. तर मंडळी दुपारनंतर घरी येईल आहे. त्यानंतर
थोडा वेळ पडलो, आराम केला. आज काल ज्यांचे पैसे घेतले त्यांची डिलिव्हरी झाली आहे. ज्यांना मी पैसे पाठवल्यानंतर रिप्लाय केले ज्यांनी मला पैसे पाठवले त्यांनी मी त्यांचा मेसेज बघितला नाही. त्यांचा मसाला गुढीपाडव्यानंतर जो सॅटर्डे संडे येईल त्या सॅटर्डे संडेला पॅक होईल. आता 2 दिवस हे सुट्टीचे आहेत, त्यानंतर माल बनायला सुरुवात होईल. सो तुम्ही अजूनही मसाला ऑर्डर केला नसेल तर 7738002260 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे स्वतःचा. तिथे तुम्ही मसाल्याची ऑर्डर देऊ शकता. सोबत बाकीच्या प्रोडक्टची लिस्ट पण पाठवेन. आणि खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे, त्यासाठी मनापासून थँक्यू. मी इतक्या यासाठी बोलतो आहे, गेले 3 तास मी आणि श्वेता राजवीरला झोपत होतो. सो फायनली तो झोपला आहे आता. आणि आता मी हा व्हिडिओ एडिट करायला बसलो आहे. सो थोड्याच वेळात अपलोड होईल, आय होप सो. वायफाय चालत नाही मला, आता फोंडा मार्केटमध्ये जाऊन एअरटेलवर अपलोड करायला लागेल. सो कष्ट भरपूर आहेत, पण तुमची साथ असेल तर हे कष्ट एक दिवस नक्की श्रेष्ठ होतील. बाकी तुम्हाला पप्पांबरोबरचा आजचा जंगलातला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काही जण म्हणतील की काय पट्टूसारखा वागतो, तर मी माझ्या या डोळ्यांनी मी आणि अर्जुने 2 पट्टेरी वाघ पहिल्यांदा आमच्या गावात बघितले. त्यामुळे थोडीशी भीती असणं साहजिक आहे. तेव्हा मी मुलगा होतो, आता मी बाप झालो आहे. माझ्यावर अजून एक जबाबदारी आहे. मला स्वतःला जपणं आणि पप्पांची काळजी तितकीच होती, म्हणून मी घाबरत होतो. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काय ऐकल्याचं बटन आहे ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय, टेक केअर, काळजी घ्या.